हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. कुंडलिका वृद्ध हरिठल श्री ज्ञान ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेकं गुरुर्नमे साखरे नाम श्रितं येषां सानिध्या मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायण विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध हे मुक्ते ज्ञान प्रताप विलसतवचनामृतञ्चे आदवेत भाव पठिता हित बुद्धिरस्य ज्ञानेश्वर विष्णु भगवान अवतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुराज नमस्ते. देखे सारा सार विचारिता भ्रांती ते पाहया आसरता सारते सबवता नित्य जाणी. देखे सारा सार विचारिता भ्रांती ते पाया आसरता सारते सबवता नित्य जाणी. ज्ञानेश्वर महाराज नरदेहात आलेल्या जीवाला काय सांगतात की देखे म्हणजे पाय. काय पाय की सार काही आणि आसार काही हे नरदेहातल्या जीवाला काय करता येतं, पाहता येतं म्हणजे डोळ्यानं नाही. आपण पाहणं कशानं ठरलेलं आहे की जे डोळ्यानं दिसतं ते आपण काय ठरलेलं आहे पाहणं. पण इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे जीव नरदेहात आलेले येतं त्याला काय करता येतं, पाहता येतं. कशानं पाहता येतं, बुद्धीच्या डोळ्यानं. की सार काही आणि आसार काही असं काय करता येतं, पाहता येतं, असं निवडता येतं. कळणं प्रत्येक देहातल्या जीवालाही की मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत काय कळणं आहे. मुंगी त्या देहातल्या जीवाला बी कळतं. तिला जर कळालं नसतं तर ती नेमकी साखरेच्या डब्यालाच गेली नसती. म्हणजे तिच्याकडं कळणं आहे. कुत्र्याला बी कळतं, ते हाड म्हणलं की जातं. गाईला बी कळतं, ती दही म्हणले की जाती. म्हणजे असं कळणं त्याच्याकडं आहे. पण त्याच्याकडं आहार भय निद्रा ऐन मंथून चार वस्तूचं काय आहे त्याला ज्ञान आहे. त्याला ज्ञान नाही का, त्याच्याकडे बुद्धी नाही का, त्याला बी ज्ञान आहे, त्याच्याकडे बी बुद्धी आहे. पण त्याच्याकडं खाणं पिणं राहणं इतक्यापुरतीच काय बुद्धी आहे. आणि मनुष्य देहाकडं अधिक बुद्धी आहे. इथं काय अधिक आहे की इथं मी कोण आहे असा काय करता येतो, विचार करता येतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणते मी कोण आहे करावा विचारण म्हणे ज्ञानेश्वर निवर्तीचा. की ते म्हणते इथं बुद्धी आहे. पण त्या बुद्धीनं मी कोण आहे असा काय करता येतो, विचार करता येतो. की आपल्याला इथं सार आसार काय करता येतं, निवडता येतं. जसं आपण शेतीमध्ये काय पेरलं, ज्वारी पेरली म्हणजे आपल्याला तिथं निवडता येतं का नाही. आपण त्या चिपाटाला ज्वारी म्हणतो का, आपण त्या पाचोळ्याला ज्वारी म्हणतो का, आपण त्या खाकऱ्याला ज्वारी म्हणतो का, आपण त्या भुसाला ज्वारी म्हणतो का. आपण तितके काय करतो त्याला तितक्याला सार समजितो आणि ज्वारी काय करतो घरी घेऊन येतो. आणि बाकीचं काय करतो मग ते आणत नाहीत का, ते बी कामाचं आहे. पण कधी आधी काय आणतो, आधी जे महत्त्वाचं काय. म्हणून असं आता इथं शरीर आपल्याला महत्त्वाचं नाही का, आपल्याला हे ध्यानात घेण्यासाठी शरीर काय महत्त्वाचं आहे. की ह्या शरीरानं जरी ते आसार असलं पण ते चिपाट नसतं, ते पाचोळा नसता, त्या खाकऱ्या नसत्या तर ज्वारी त्याच्यातून काय झाली नसती, हे झाली नसती. तसं आपल्याला जर हे शरीर नसतं तर मग आपल्याला जसं आहे तसं लक्षात घेता आलं असतं, जसं आहे तसं लक्षात घेता आलं नसतं. म्हणून हे शरीर एक काय साधन आहे. साध्य करण्यासाठी हे काय भेटलेलं आहे आपल्याला, साधन भेटलेलं आहे. पण आपण काय साध्य करायचं आहे, आपण कशासाठी इथं आलेलो आहे. तुकाराम महाराजांना सांगितलं की दुरून आलो मी गा, दुःख झाले दारून यावा इथं वरी होते हेची कारण. कोणचं कारण होतं, बाकीचं सगळं झालं तर तिकडं, पण मी कोणी असा काय नव्हता झाला, विचार नव्हता झाला, असा निश्चय नव्हता झाला. म्हणून त्याचं एवढं काय राहिलं होतं, कारण राहिलं होतं. आणि आपण बी कशासाठी आलेले आहेत बरं, आपण जे इथं आलोत तर कशासाठी आलोत, आपल्याला काय करायचं इथं येऊन. म्हणजे आपल्याला घरं बांधायचं हे का इथं घरं बांधू नये असं नाही. पण घर बांधणं हे सुख नाही. घर बांधणं हे कशाचं साधन आहे, राहण्याचं साधन आहे. कपडे घालणं हे कशाचं, घालण्याचं, शरीर झाकण्याचं साधन आहे.
आता आपल्याला शरीर झाकण्यासाठी असं आवडतात कपडे का वपण्यासाठी असं आवडतात? वपण्यासाठी. आपलं चुकत आहे कुठं? फक्त आपण बोलायला व्यवस्थित बोलतो, आपण आपलं फक्त चुकत आहे कुठं की आपल्याला कपडे शरीर झाकण्यासाठी असं आवडते का वपण्यासाठी असं आवडते? आणि जर झाकण्यासाठी असं वाटली तर आपलं चुकीचं नाही. जर घर राहण्याची व्यवस्था आहे असं जर वाटलं तर आपलं चुकीचं नाही. पण घर हेच हे सुख जर वाटलं तर मग काय चुकीचं आहे की घरानं सुख होत नाही, कपड्यानं सुख होत नाही. म्हणून त्यानं जर सुख झालं असतं तर दुकानदारानं विकलेत नसते. जर सोन्यानं सुख झालं असतं तर सोनं सोनारानं विकलत नसतं. जर त्या लक्ष्म्यानं सुख झालं असतं तर त्या कुंभारानं लक्ष्म्या विकल्यात नसत्या. हे दानात घेत जा, त्याच्या इथं किती येतात तशा ठुल्या असत्या त्यानं साठून. लक्ष्म्यानं जर लक्ष्मी आली असती तर त्याला कष्ट करावं लागतात का लक्ष्मीनं लक्ष्मी येते? आपण काय ठरलेले की लक्ष्मीनं काय येते? लक्ष्मी येते. आता ही लक्ष्मी आहे का ती लक्ष्मी आहे? हिनं कोणाला लक्ष्मी ठरले? हिनं आपण लक्ष्मी आहेत असं काय घ्यावा? ध्यानात घ्यावा. आणि असं ध्यानात घेऊन करायची तर तिची पूजा काय करावं? पण काय ध्यानात घेऊन मी लक्ष्मी आहे का ती? मी लक्ष्मी असं ध्यानात घेऊन तिची काय करा? पूजा करावं. मग आपलं चुकलेलं नाही. पण ती जर म्हणत असली ती लक्ष्मी आहे तर मग काय चुकलेले की तिला बोलता बी येत नाही, तिला उभं राहता बी येत नाही, तिला खाता बी येत नाही. म्हणून ती खरी आहे का आपण खरी येत? आपण खरे येत ना. असं जर आपण खऱ्यावर आलं तर मग काय होईन? आपला नरदेहाला आल्याला काय होईल? फायदा होईन. आपला नरदेहाला आल्याला फायदा कशात आहे आपला? की आपण जर साधू संतांची संगती केली कधी लक्षात येईन आपले आपण कोणाच्या संगतीत येत? आपण जीवाच्या संगतीत येत. आणि जीवाकडं सुख कधीच नाही. काही बी होऊ द्या, काही बी येऊ द्या, घर बांधू द्या, पैसे जमा होऊ द्या, बँकी भरू द्या, अंगावर सोनं येऊ द्या, त्यानं सुख होणार नाही. म्हणून ते म्हणले बैसता संताचे संगती कळू आले कमळापतीनं आपले कोणीच नवती निश्चयची ती दरड झाला. आपण जर संताच्या संगतीत आले तर मग आपल्या काय लक्षात येत असते की शरीर संत आपल्याला सांगतात बाबा तुम्ही जे ज्याला खरं समजिले, तुम्ही जे ज्याला माझं समजिले, तुम्ही जे ज्याला मी समजिले हे काय करा? फक्त इतकंच काढा, बाकीचं काहीच काढायची गरज नाही तुम्हाला. जसं आता महाराज म्हणत असतात की हे सगळ्याचे कपडे कशाचे आहेत? कापसाचे. मग आता हे फाडून कापूस दाखवायचा याच्यातला का कपडे अंगावर असताना ध्यानात घ्यायचे कापसाचे आहेत म्हणून? कपडे अंगावर असताना ध्यानात घ्यायचे. तसं हे शरीर जे आपल्याला भेटलेलं आहे हे पंचभूताचं काय झालेलं आहे? आपल्याला भेटलेलं आहे. मग आता हे असताना याला ध्यानात घ्यायचं का याला वेगळं वेगळं करायचं? असताना चहा एकातर असताना ध्यानात घ्यायचा का वेगळा वेगळा करायचा? ती एकातर असतानाच की तिथं ओळखीला आपण गोड जे हे ती साखर रे, तुरट हे ती पत्ती आहे, पातळ येते पाणी आहे, घट हे ते दूध आहे, उष्ण हे तर अग्नी. असं काय केलं तिथं? ओळखीलं. एकातर असताना ओळखीलं का कसं ओळखीलं? एकातर असताना ओळखीलं. ते 5 वस्तू एकातर झालेल्या आहेत त्या आणि आपण त्या वेगळ्या वेगळ्या ओळखील्या. आणि मग इथं बी 5 वस्तूच काय झालेल्या आहेत? एकातर आलेल्या आहेत. आणि मग ते एकातर आलेल्याच आपल्याला काय करायच्यात? फक्त ओळखायच्यात की इथं परथई कशी आहे? घट आहे. पाणी कसं आहे? पातळ आहे. अग्नी कसा आहे? उष्ण आहे. वारा कसा आहे? इराळ आहे. आकाश कसं आहे? पोकळ आहे. मग ह्या किती येतात? 5 येतात. आणि आपण किती येतं? 1 येत. आणि यायला कळत नाही ना. आपल्याला कळत. जर परथईला कळालं असतं तर तिनं खड्डे खांदू दिले. जर पाण्याला कळालं असतं तर त्यानं आपल्याला काही बी धू दिलं. जर अग्नीला कळालं असतं त्यानं मडे जाळू दिले नसते. जर आकाशाला कळालं असतं त्यानं पोकळी ठेवली नसती. जर वाऱ्याला कळालं असतं तर ते घाणीहून गेलं नसतं. जर ते बाथरूममध्ये आलं नसतं तर आपल्याला बाथरूमच्या बाहेरच निघता आलं नसतं. म्हणजे त्याला कळत नाही ना. आपल्याला काय होतंय? कळतंय. म्हणून आपण आपल्या कळण्यावर लक्ष असावा का आपण गोरे त्याच्यावर लक्ष असावा का आपण काळे त्याच्यावर लक्ष असावा का आपण कोण्या जातीचे याच्यावर लक्ष असावा का आपण बाई आहे त्याच्यावर लक्ष असावा का आपण कोणाची मुलगी आहे त्याच्यावर लक्ष असावा का आपण कोणाची बायको आहे त्याच्यावर लक्ष असावा का आपण कोणाची सून आहे त्याच्यावर लक्ष असावा का कोणाची सासू आहे लक्ष असावा का कोणाची आजी आहे लक्ष असावं? काय लक्षात असावं आपल्या?
आपलं याच्यावर लक्ष असू नाही. हे कसं आहे, येणार रे. आता हे बायकोपणा काय झालेला आहे, आलेला आहे ना, आलेला आहे म्हणल्यावर जाणार आहे. नवरेपणा आलेला आहे, आजीपणा आलेला आहे, मायपणा आलेला आहे, बापपणा आलेला आहे. आपण आलेले नाहीत आणि आलेले नाहीत म्हणल्यावर जाणार नाहीत. असं काय राहावं, आपल्या ध्यानात राहावं. हे कोण सांगत असतंय? हे नवरा सांगत नाही, हे आई वडील सांगत नाहीत, हे बायको सांगत नाही, पोरग सांगत नाहीत, हे शेजारी सांगत नाहीत. नाही नाही, मोठे मोठे सांगत नाहीत. आपले सोयरे धायरे कसे वाटतात आपल्याला? मोठाले वाटतात का? कसे कशाने मोठाले आहेत ते? कोण मोठं आहे? जगामध्ये संता बिगर कोणीच मोठं नाही, देवा बिगर कोणी मोठं नाही. असं काय घेत जावा, ध्यानात घेत जा. मोठंपणा कोणाला देत जा? जे मोठा असन त्याला. म्हणजे आपण ह्या सगळ्यापेक्षा कसं की महाराज म्हणत असतात की आपल्याला वाटत असतं ही परथई कशी आहे, मोठी. पण परथई जर मोठी मानावा तर पाणी आल्यावर परथई काय होती? झाकती. मग परथईपेक्षा पाणी कसं आहे? मोठं आहे. आणि पाण्यापेक्षा अग्नी कसा आहे? मोठा आहे. की ऊन पडलं की ते पाणी आटून जातं. म्हणून पाण्यापेक्षा अग्नी कसा आहे? मोठा आहे. ना अग्नीपासून वारा कसा आहे? मोठा आहे. वाऱ्यापासून आकाश कसं आहे? मोठं आहे. म्हणजे मग का म्हणून आकाश मोठं आहे? की हे चारी भूत कुठे येत? आकाशात आहेत. आणि ते आकाश कुठे आहे? आपल्या मनाच्या कोपऱ्यात आहे. म्हणजे मग आपलं मन केवढं आहे? आणि ते मन कोणाला कळतंय? आपल्याला कळतंय. मग आपल्याला कळतं मानल्यावर आपण किती मोठे असायला पाहिजे. पण आपला मोठेपणा आपण कुणीकडे नेऊन घातलाय? आपण घरावर घातलाय, आपण पैशावर घातलाय, आपण सैऱ्या धायऱ्यावर घातलाय, आपण दागिन्यावर घातलाय. दागिने असल्यावर मोठं आपण का कसं? मोठ्या घरची बाई कोणाला म्हणते? जिच्या अंगावर काय येतं आणि जिच्या अंगावर फुटका म्हणून नसला तिला काय म्हणते? ती कोणी? गरीबी. म्हणजे गरिबी श्रीमंती आपण कशात समजिली. आणि इथं महाराज कोणाला श्रीमंत म्हणते? कोण श्रीमंत आहे? ज्याच्याकडं जसा आहे तसा विवेक आहे ते कसं आहे? श्रीमंत आहे. पण आपल्याला आपण श्रीमंत वाटायला का दुसरं? बरं कशामुळे झालं हे? एवढे आपण खाली आलोत, एवढे खाली आलोत, एवढे खाली आलोत की इतके खाली आलोत की आपल्याला हेच नाही राहिली, काही लाजत नाही राहिली. इतके आपण काय आलोत? खाली आलोत. म्हणून आपण काय बघितलं पाहिजे? आपलं स्वरूप काय? आपल्या स्वरूपावर जर आपण जागे झालोत तर मग आपल्याला लहान मोठं वाटणार नाही. की आपल्यापेक्षा मोठं काही नाहीच, आपल्यापेक्षा चांगलं काही नाहीच, आपल्यापेक्षा खरी वस्तू दुसरी नाहीच. किती जरी असली तर ती कशी आहे? खोटी आहे. किलोभर सोनं आहे पण त्याला कळतं का? त्या सोन्याला कळतं का? त्या घराला कळतं का? त्या शरीराला कळतं का? आणि आपल्याला कळतं. मग आपल्याला कळतं म्हणल्यावर कळणार खरं आहे का याला कळत नाही हे खरे? मग कळणाऱ्यानं असं काय यावा? खऱ्यावर यावा ना. असं काय घ्यावा? ध्यानात घ्यावा. हे घेता येत नाही का? आपण घेत नाहीत. इतर देहातल्या जीवाला कळतं पण हे ध्यानात घेता येत नाही. त्याच्याकडे ही सिद्धी नाही. त्याच्याकडे उडण्याची सिद्धी आहे, त्याच्याकडे ताकदीची सिद्धी आहे, त्याच्याकडे रूपाची सिद्धी आहे. त्याला लय ताकद आहे. ते तिखट खात नाहीत, मीठ खात नाहीत. आपण म्हणतो आपल्याला तिखट मीठ खाल्ल्याची बळ येत नाही. म्हणजे बैलाने किती पोते मिठाचे आणि किती खाल्ले याचे ते पोते वडतात का आपण? म्हणजे आपण कशावर ताकद ठरली? तिखट मिठावर ठरली. आणि त्यानं काय केलं नाही? खाल्लं नाही. नाही खाऊन त्याला ताकद आहे. रूपाकून जर पाहिलं तर मोर किती सुंदर आहे, पोपट किती सुंदर आहे. म्हणून त्याला कशी आहे सुंदरता? त्याला आयतीच आहे का आणली कुठून त्यानं? आपल्याला जर तशा डिझाईनीची साडी घ्यायची असली तर आपल्याला पैसे द्यावे लागतात. त्याला बिगर पैशाची त्याच्या अंगावर आहे. ते भारी का आपण भारी? बाकीच्या व्यवहाराकून जर पाहिले तर ते कसे येतं? भारी आहेत. उपकाराकून पाहिलं तर ते आपल्यापेक्षा भारी आहेत. झाड तोडणाऱ्याला बी सावली देतं आणि लावणाऱ्याला बी सावली देतं. ते भेद करीत नाही.
म्हणून ते आपल्यापेक्षा चांगलं आहे, आपल्यापेक्षा भारी आहे. पण महाराज म्हणते तुम्हाला काय भेटलेली? बुद्धी भेटलेली आहे. आणि त्या बुद्धीनं तुम्हाला काय ध्यानात घेता येते? मी परमात्मा आहे असं काय घेता येतं? ध्यानात घेता येतं. मग तुम्ही चांगले का ते चांगले? आपण चांगले. पण हे कोणाच्या संगतीत कळत असते? हे इतराच्या संगतीत कळत नाही. की इतराच्या संगतीमध्ये, हे नवऱ्याच्या संगतीमध्ये आपण बायको आहे म्हणून कळतो, पोराच्या संगतीत आपण आई आहे म्हणून कळतो, नातरुंडाच्या संगतीत आपण आजी आहे म्हणून कळतो, आईवडिलाच्या संगतीत आपण मुलगी आहे म्हणून कळतो. अशी काय होईन इकडे माहिती होईल. आणि खरी माहिती आहे का खोटी माहिती? ती खोटी माहिती ती. आणि पुन्हा ते आहे ना, ती एकदाच सांगितली ती माहिती. ते बामण एकदाच म्हणला की तू याची बायको आहे आणि तू हे तू किती बारे सांगितलं. आणि ते मियाला तरी बी ध्यानात राहतू. काय राहतू? मियाला तरी ध्यानात राहतू त्यो. आणि त्याला बी ती मिली तरी ध्यानात राहती. म्हणजे किती कल्ला आहे. आणि तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज आपल्याला सतत सांगायली का त्याने लिहून बी ठेवलं, सांगितलं बी आणि लिहून बी ठेवलं. ते मध्ये तुम्ही देव आहेत. तर आपल्याला आपण देव वाटतोत का? का म्हणून वाटत नाहीत? आपला काय नाही त्याच्यावर विश्वास नाही. आणि ह्या मूर्खावर काय धरला? विश्वास धरला. आताच महाराजांनी सांगितलं की ते बी दारू प्यालेले आणि आपण बी कसे येत दारू प्यालेले. पैसे भरून 4 दामाला जातो का फुकट जातो? पैसे भरून. म्हणजे ते बी कोण येतं? पेलेलेच. आणि आपण बी कोण येतं? पेलेलेच. नाही महाराज म्हणते पेनाराची तरी उतरती. आपली काय होत नाही? उतरतच नाही. त्याची 4-2 तासामध्ये उतरती त्याची पेनाराची. आपली 12-24 तास उतरत नाही. आपण दिवसभर तर काम करतोच, पण रात्री बॅटरी राहून काम करतो आपण. इतकी आपली काय झालेली आहे? चाळलेली आहे. किती चाळलेली आहे आपली? 24 तास आपल्याला रिकामपणच नाही. ते म्हणजे कोणाची कामं येते? हे कामं कोणाची येते? रिकाम्याचे का कामावाल्याचे? जे रिकामे येतं त्याचे काय येते? कामे येतं. रिकाम्याचं काय आहे? कामे. कामावाल्याला कुठं जमत असतं का? महाराज म्हणता असतात का आपण मागं कामे? महाराज म्हणतात काहीच नाही मागं बाबा, मला काही दिसतच नाही मागं काही आहे का नाही. काय मागं काही नाही आणि पुढं बी काही नाही. आणि आपण मागं बी येत आणि पुढं बी येत. असं काय घ्या? ध्यानात घ्या. मागं होतो कवा त्याची बायको नव्हती तवा होतोत मागं. बायको नंतर झाली आणि पुढे ते गेल्यावर बी बायको नाही राहिली. म्हणलं कोणी तर खेटरानं मार खाई. मागं नव्हती, मधात वाटली आणि पुढे राहिली नाही. ते मेल्यावर राहिली का बायको कोणाची? लागे का कोणाचा बायको म्हणायचा? आणि म्हणला जर तर म्हणजे मागं बी नव्हती पुढं बी राहिली नाही. मग मधात आहे ते असतं का? ते गणपती आधी बी नव्हता. मधात आता 10 दिवस पूजा करण्यासाठी केले कुंभारानं. गणपती माती होती का गणपती होते? आणि मातीचेच काय केले? आणि त्याची 10 दिवस काय केली? आणि कुठं नेऊन टाकले? पाण्यात नेऊन टाकले. पाण्यात नेऊन टाकल्यावर काय झालं? पुन्हा माती झाली. म्हणजे ती आधी माती होती आणि नंतर बी. आणि मग ही मातीवरच केलेली काय होती? कल्पना होती. गणपती म्हणजे कशावर कल्पना केलेली होती? मातीवरच केलेली होती. तशी ही बाई माणूस ही बी काय आहे? आधी नव्हती आणि नंतर राहणार नाही. आणि मधात ही केलेलीच कल्पना हाडामासावर का कशी? हाडामासावर केलेली काय आहे? कल्पना आहे. आणि आपल्याला फक्त नुसती कल्पना काढायची का बाई फाडून दाखवायची मी बाई नाही म्हणून, माणूस फाडून दाखवायचा माणूस नाही म्हणून, कपडे फाडून दाखवायचे का कापूस नाही म्हणून. म्हणजे फक्त याची काय काढायची? कल्पना काढायची. आपल्याला काय झालेली? कल्पना झालेली. ही कल्पनाच फक्त काय काढायची? ते म्हणले कल्पनी सांडी कल्पना उपाधीन ती साधूला समाधी की. समाधी म्हणजे काय? डोळे झाकून बसायचे का? डोळे उघडे असताना की मी शरीर नाही, मी बाई नाही, मी माणूस, मी कोणा जातीचा नाही, मी कोणाची माय नाही, मी कोणाची बायको नाही, मी कोणाची आजी नाही. अशी बसल्याच काढायची पुन्हा.
चार धामाला जाऊन निघत नाही ती जास्त बोकांडीवर बसती. चार धामाला गेल्या तिथून आल्यावर मध्ये आम्हाला चहा का बशीत प्याचा नाही. आमचे महाराज म्हणते असेच बुटात देत जा, लग्नात जेवायचं नाही. ते म्हणजे त्याला कबशीत प्याचा नाही ना, बुटात देत जा. म्हणजे कल्पना वहाडी बोकांडीवर बसली का गेली. आणि आपल्याला कल्पना काढायची का काय करायचंय. आणि ती कुठं बसल्या बसल्या निघती. ते म्हणले बैसता संताचे संगती. आपण जर संताच्या संगतीत बसलोत, नाही उदबत्ती लावता, नाही पेढे आणता, नाही पैसे खर्चिता, 1 रुपया बी लागत नाही. तुमचं स्वरूप तुम्हाला ध्यानात घ्याला. फक्त काय करा, संताची संगती करा. आपण संगती करीत नाहीत का संताची करीत नाहीत. संताची करीत नाहीत का खऱ्या संताची करीत नाहीत. कोणचे संगती चालू आहे, लय चालले डमडम बाजे डीजे. काय व्हाले सगळे बाजे वाजायले डीजे वाजायलेत. आणि याचाच एखाद्याशी डीजे वाजणारे त्याच्यामध्ये. तिथं विचारून येणार नाही म्हणून आपला टाइमपास व्हायला का कसं व्हायला. आपल्याला टाइमपास वाटायला का बरं वाटायला. टाइमपास व्हायला आपल्याला किती टाइम आहे हे माहीत नाही. त्या परिस्थिती राजाला 7 दिवस येत असे माहीत होते. काय होते त्याला 7 दिवस माहीत होते. म्हणून त्यानं हुशारी केली. त्यानं 7 दिवसामध्ये त्या भागवतामध्ये मी कोण हे काय घेतलं कळून घेतलं. त्याला सर्प डौच करणार होता. पण मग त्याच्या लक्षात आलं की सर्पानं जरी डौच केला तर कशाला करीन, शरीराला करीन. शरीर जाणार आहे मी जाणारा नाही. असं काय आलं त्याच्या 7 दिवसात लक्षात आलं. आपले किती दिवस राहिले तर आपल्याला हे माहीत नाहीत. मागं गेलेत हे आपल्याला सांगता येईल, पण पुढं किती राहिले ते सांगता येणार नाही. ते म्हणले शन भंगूर नाही बारवासा, हा सावध तोडा माया, अशा पुरे हुशार थोर आहे वळा सगळा. म्हणून काय आपल्याला माहीत नाही. म्हणून हे कधी काय येईन, हे शरीराचा कधी आघात होईन. म्हणून आपण काय घ्यावा, ध्यानात घ्यावा. कधी घ्यावा, आत्ता इथं. महाराज म्हणते टाइम लागू नका. म्हणजे पोरीचे लग्न झाल्यावर घेऊ ध्यानात. पोरायचे लग्न झाल्यावर सुना आल्यावर आपण मोकळे होऊ. आणि मग काय घेऊ, ध्यानात घेऊ. मोकळे होसन का जास्तच गुतन, फणार फोन येतात मग. म्हणून त्या ह्याच्यात गुतायच्या आधीच आपण मोकळं व्हा. त्या सुनायाच्या आधीन, त्या लेकीचे लग्न व्हायच्या आधीन, मग त्याच्या ऑपरेशन येते न, बाळातपण येते न, नातरुंड सांभाळावं लागते न. म्हणून आधीच मोकळं व्हा. का व्हा, आपल्या हातात हे तवरुकत. ते म्हणजे जव्हरी सर्व सिद्ध आहे तव्हरी आपले सोयीत पाय, हात चालवाया पाय. आपण सगळं चांगलं आहे. तीर्थयात्रा जाय चुकू नको. का कव्हा आपल्या मागं काही जास्त उपाधी नाही तवरकच. ह्या उपाध्या आहेत का कशा आहेत. म्हणून उपाध्या लागायच्या अगोदरच आपलं काय करा, फडशा पाडा. आता नसतंय, नैतरपणात नसतंय, म्हातारपणात असतं. म्हातारपण का तो बापान ठेवलेलं आहे काय, म्हातारपणच येईल म्हणून गॅरंटी आहे काय त्याची. महाराज म्हणतेत म्हातारपण येईन नाही तर नाही येईन, पण मरण कसं आहे निश्चित आहे. म्हणून त्याच्यावर आपला आधीच काय करा, आधीच आपला हिशोब लावून ठेवत मरण कशाला आहे म्हणून सनी. मग काय होणार नाही, दुःख होणार नाही. मरण शरीराला आहे का आपल्याला आहे. हां, शरीराचं मरण आपण घेतलं कसं, ते म्हणजे दुसऱ्याचे वजे आपल्या माथा घेईजे, मग काना दाटीजे धनुर्धारा. म्हणून मनुष्य देहातल्या जीवाला कळणं हे काय महत्वाचं आहे. कळणं हे का ओळखीता बी येतं. मग काय ओळखायचं इथं आपल्याला. महाराज म्हणतात बाबा की हे शरीर तू नाही, हे शरीर खरं नाही, आणि शरीर तुझं नाही. असं काय घेता येतं आपल्याला, ध्यानात घेता येतं. मग शरीर मी का नाही. जर शरीर मी असतं तर त्याला कळालं असतं, मला कळालं नसतं. ज्या अर्थी त्याला कळत नाही आणि मला कळत आहे. मग मला मोह कळ नाही, त्याचं न कळ नाही. मग त्याचे ना आपली भावकी आहे का सोयरा आहे. भावकी बी नाही, सोयरा बी नाही. ती न कळणारी जात आहे आणि आपली कळणारी जात आहे. म्हणजे त्याचा ना आपला फरक आपल्याला कळतो का नाही. मग असा काय पाहायचा आहे आपल्याला, फरक पाहायचा आहे की त्याला कळत नाही ना आपल्याला कळतं. मग ज्या अर्थी कळत आहे त्या अर्थी आपण मारणारे नाहीत. म्हणून असं काय घ्यावा, ध्यानात घ्यावा. पण हे कुठं ध्यानात येत असतं, घरात बसून का. हे घरात बसून ध्यानात येत नाही. हे साधू संतांच्या संगतीत ध्यानात येतं. पण त्याला साधू बी आपल्याला काय आले पाहिजे,
ओळखू आले पाहिजे. साधू बिले झालेत, काही दूध पिऊन झालेत, काही दाढ्या रेकून झालेत, काही कपडे बदलून झालेत, मठ बांधून झालेत. म्हणून असे काय झालेले येतं, लय साधू येतं. पण ते म्हणले कोणचे, ते म्हणले तेची संत तेची संत. आणि ज्यांचा हेत विठ्ठले नेणती काही टानाटोने नामस्मरणा वाचून की त्याच्याकडे काय नामस्मरणाचे दुसरं काहीच नाही. मातीची साखर केली, पाण्याचं तेल केलं, कागदाच्या नोटा केल्यान, हे नाटकं येतं. आपली फक्त बुद्धी ठिकाण्यावर नाही. आपण कशाला बोललो, त्यालाच बोललो. आणि ते जर झालं असतं, कागदाच्या नोटा झाल्या असत्या तर छापखाने बंद पडले असते, मातीची साखर झाली असती तर कारखाने बंद पडले असते, उस लावायचं काम नसतं राहिलं, पाण्याचं तेल झालं असतं तर पैसे कशाला द्यावं लागले असते. पेट्रोल पंप घडू जाग्या जाग्यात झालेत, ते कशाला झाले असते. म्हणून हे खरं नसतंय. म्हणून ते म्हणले चंद्र तिथं चंद्रिका, शंभू तिथं अंबिकाना, संत तिथं विवेक असणे जिजे. संत जर असले तर त्याच्याकडे काय असला पाहिजे, विवेक असला पाहिजे, त्याच्याकडेच असला पाहिजे का आपला बी जागा झाला पाहिजे. आपण सारिके करीती तात्काळ आणि नाही काळ येळ तया लागे. कोणचे संत, जे आपल्यासारखं करीत असतेत की त्याला शिष्य ठेवीत नाहीत ते, आणि ते गुरु राहत नाही, त्याला म्हणावं संत. ते आपल्याला गुरु मानित नाहीत आणि आपल्याला बी ते शिष्य मानित नाहीत, ते संत. असे कोणचे बी संत नाही. आणि आपल्याला कोणचे कान फुका अतिशय त्या म्हणले तुम्ही कोणचा गुरु केला. मी म्हणले मी गुरुच नाही केला. ज्याच्या कोण आपल्या ध्यानात येईन मी कोण आहे, तो आपला कोण आहे, गुरु आहे. आपलं न मरण ध्यानात येईन तीच कोण झाला, गुरु झाला. असा शाळेत गेल्यावर मास्तर कोण झाला, गुरु झाला. आई वडिलांना आपल्याला हे केलं, आई वडील बी आपले कोण येतं, गुरुच आहेत. म्हणून असे त्या दत्तात्रेयनं किती गुरु केले, ते 24 गुरु केले. बरं गुरु केले म्हणजे त्यानं असे कानं फुकून केले का, नाही नाही. त्याच्याकडून गुण घेतले त्यानं, त्याच्याकडून ते जे गुण असतील ते काय घेतले त्यानं, गुण घेतले. म्हणून तसं कोणाकडून बी काय घेत जा, गुण घेत जा. आपले गुण घ्यालेत का सर अवगुणच वाढाय, आपल्याकडे सर अवगुणच वाढाय. म्हणून साधू संतांच्या संगतीत गेल्या जसं महाराज म्हणता असते की कशातून बी पळू, काय पळव तू, अग्नीच पळव तू. पाण्यातून पळाला तरी बी अग्नीच पळव तू, वाऱ्यातून पळाला तरी अग्नीच पळव तू, परथईतून पळाला तरी अग्नीच पळव तू. की आपण म्हणतो परथई पळायली, पण ती पळाली असते तर मग आता बी पळाली असते. ती कधी पळती, जेव्हा तिची ती सूर्याचा दुपारा ती माती गरम झाली की मग काय होत, जेव्हा अग्नी शिरण त्याच्यात. पाणी कधी पळत, जेव्हा अग्नी शिरण तवा. ते कधी बी कसं आहे, थंडच आहे, त्याचा स्वभावच काय थंड आहे. म्हणून पाणी कधी बी पळत नाही, जेव्हा जेव्हा अग्नी शिरण तवा तवा काय होतो, पळतो. परथई जेव्हा जेव्हा अग्नी शिरण तवा तवा पळती. वारं जेव्हा जेव्हा अग्नी शिरण तवा तवा गरम लागतं. म्हणून जेव्हा जिथं ज्यानं ज्यानं कळ, जिथून जिथून कळण, कळणारी वस्तू कोण येतं, आपणच येत. मग ते डोळ्यातून जरी रूप कळालं तर ते डोळ्याला कळालं नाही, ते कोणाला कळालं, डोळ्यातून कळालं. पण डोळ्याला कळालं नाही, डोळ्यातून कुठं कळालं, मनात कळालं. त्या मनाला बी कळालं नाही, आणि आपल्याला कळालं. म्हणजे डोळ्यातून रूप कळालं तर कोणाला कळालं, आपल्यालाच कळालं. त्वचेतून स्पर्श कळाला तर कोणाला कळाला, आपल्यालाच कळाला. जिभेतून रस कळाला तर कोणाला कळाला, आपल्यालाच कळाला. म्हणजे 5 इंद्रियाने जे कळाली तर कोणाला कळाले, ईशाला ईशे कळाले का, मग ते इंद्रियाला कळाले का, मग कळाले नाही का. मग त्यो कळणारा याच्याहून कसा आहे, वेगळा आहे. हे काही दिसणार आहे आणि काही न दिसणार आहे. मग आपल्याला दिसणारं बी कळतं आणि न दिसणारं बी कळतं. शब्द कसा आहे, न दिसणार आहे. गंध कसा आहे, न दिसणार आहे. म्हणजे आपल्याला न दिसणाऱ्या वस्तू बी, वारा कसा आहे, न दिसणार आहे. फक्त रूपच दिसणार आहे आणि 4 वस्तू न दिसणार आहेत. म्हणजे आपल्याला दिसणारं बी कळतं, न दिसणारं बी कळतं. म्हणजे कळणं वस्तू कोण आहे, आपणच आहेत. ते कळू द्या कशातून बी, ते पळू द्या कशातून बी. अग्नी बिगर पळणं नाहीच, कळू द्या कशातून बी, कळणं आपल्या बिगर नाही. पण हे कधी कळत असतं, हे संतांच्या संगतीत गेल्यावर कळत असतं.
की संतच एक असे येतं की महाराज म्हणतात असते जीव शुद्ध आहे पण शुद्धीवर नाही. देव शुद्ध आहे शुद्धीवर आहे पण ते आपल्याला शुद्धीवर आणत नाही. संत शुद्ध येतं शुद्धीवर येतं आणि आपल्याला काय आणतात शुद्धीवर आणतात आणि जे शुद्धीवर आणतात ते संत असतात. मग आपल्याला ते काय शुद्धीवर आणतात बरं असं की ते म्हणते ज्याला तू खरं म्हणायला, ज्याला तू माझं म्हणायला, ज्याला तू मी म्हणायला ते तू नाही. असं काय घे तू ध्यानात गेलं म्हटलं नाहीये. ते म्हणले थोडे आहे पण कधी चित्त सहाय झाली. आपलं चित्त आपल्याला काय झालं पाहिजे सहाय झालं पाहिजे ना. आपलं चित्त सहाय झालं की हे कसं आहे सोपं आहे अवघड नाही. आणि एका जाग्यात तुकाराम महाराज म्हणतात की बहु अवघड आहे संत भेटी आणि परी त्या जगुजेटी करुणा केली. की संत भेट कशी आहे अवघड आहे. नरदेह भेटणं बी हे कसं आहे दुर्लभ आहे. संत भेटणं बी हे कसे येतं दुर्लभ आहेत. पण आपल्याला देह बी भेटला आपलं 99% काम झालं 1% काम राहिलं. मग हे किती टायमात करून घ्यावं आपण 1% राहिलेलं काम. नाही महाराज म्हणले याच्यासाठी झोप येऊ नाही, याच्यासाठी भूक लागू नाही, याच्यासाठी तहान लागू नाही. हे इतक्या यगानं ध्यानात घ्यावा. काय ध्यानात घ्यावा की हे शरीर मी नाही, मी ह्या शरीराहून यगळा आहे असं काय घ्यावा ध्यानात घ्यावा. आणि का म्हणून शरीर मी नाही की त्याला कळत नाही आणि मला कळतं. का म्हणून शरीर माझं नाही तर माझी त्याच्यावर काय नाही सत्ता नाही. दात केस पांढरे हो वाटत नाहीत पण झाल्याशिवाय राहत नाही. तारुण्य जा वाटत नाही पण गेल्याशिवाय राहत नाही. म्हातारपण या वाटत नाही पण आल्याशिवाय राहत नाही. मग याच्यावर आपली सत्ता नाही. सत्ता नाही म्हणून माझं नाही. मग खरं का नाही. जर खरं असतं तर बालपणातलं गेलं नसतं, तारुण्यातलं आलं नसतं. मग ते बालपणातलं गेलं तारुण्यातलं आलं पुन्हा तारुण्यातलं गेलं म्हातारपणातलं आलं म्हणून हे येतंय आणि जातंय. आपण बालपणातलेच कुठं येतं तारुण्यात येत आणि तारुण्यातलेच कुठं राहणार आहेत आणि म्हातारपणाचा देह सुटला तरी बी कुठं राहणार आहेत का जाणार आहेत राहणार आहे. पण देह हेच भेटन असं नाही. आपली जशी जशी वासना राहील आपली जर नातरुंडात राहिली तर महाराज म्हणतात कुत्र होंगू खाले असतील. जर धनात वासना राहिली जर घरात वासना राहिली तर घुसवावा लागन पाल व्हावा लागन. मग ही ज्याच्या त्याच्याकडं आत्ता इथं आपल्याला ध्यानात घेता येतं. आणि जर ध्यानात घेतलं तर आपल्याला काहीच व्हायची गरज नाही. आणि हे ध्यानात जर घेतलं तर बरं का परमार्थ केला की नाही असं नाही. परमार्थ काय हेच आपल्याला ठावं नाही. परमार्थ शिकावा कोणाच्या संगतीत साधू संतांच्या संगतीत. संसार बी शिकावा कोणाच्या संगतीत साधू संतांच्या संगतीतच. काहीच मनानं करू नाही. मनानं केलेलं सगळं वायात जात असते. ते बोलले मनुमार्गी गेला तो तिथे मुखाला. म्हणून काही बी करायचं असलं तर कोणाच्या हिसाबानं करा संताच्या हिसाबानं करा. की संत कसे आहेत श्रेष्ठ आहेत कोणापेक्षा देवापेक्षा श्रेष्ठ आहेत. ते देव आपल्याला सांगणारे नाही. सांगणार नाही का आपल्याला सांगणार नाही सांगणार आहे. तो कोणाला सांगन ते त्याचे जे जे भक्त आहेत त्यानं अर्जुनाला सांगितलं, आई वडिलाला नाही सांगितलं, यशोदेला बी नाही सांगितलं, देवकीला बी नाही सांगितलं, त्या नंदराजाला बी नाही सांगितलं आणि त्या वसुदेवाला बी नाही सांगितलं. कोणाला सांगितलं पांडवाला सांगितलं. अर्जुनाला कोणाच्या कामी आला तो अर्जुनाच्या कामी आला. आणि जन्म कोणाच्या पोटी घातला देवकीच्या घातला. यशोदेनं सांभाळला आणि तो कामी कोणाच्या आला अर्जुनाच्या आले. धुता अर्जुनाच्या घोडेन राही उभा मागं पुढे. त्यानं घोडे बी धुतले आणि मागं पुढे उभा बी राहिला. आणि आपल्या मागं पुढे कोण उभा आहे आपल्याला वाटतं त्याच्या मागं पुढे कोणाच्या अर्जुनाच्या. आपल्या थोडाचे आपला थोडा श्वास चालवायला. आपला श्वास आपल्या माईंचं लिहिला बापांचं लिहिला नवऱ्यांचं लिहिला सोयऱ्या दाऱ्यांचं लिहिला. मोठाल्या पैशावाल्यानं आमदारानं खासदारानं मोदीनं पैसे दिले का श्वास लिहिला. आई बापानं जन्म द्याला का श्वास लिहिला. त्यानं श्वास नाही चलिला आणि देवानं काय चलिला श्वास चलिला. आणि संतानं त्या श्वासाचा काय लावून द्याला हिशोब लावून द्याला. म्हणून संत देवापेक्षा बी कसे येतं श्रेष्ठ. ते म्हणले देव सारावे परते आणि संत पूजावे आरते.
म्हणून देवापेक्षा संत कसे येतं श्रेष्ठ आहेत की जसं महाराज म्हणता असतात की त्या तेलाला बी कळत नाही, त्या वातीला बी कळत नाही, त्या पंथीला बी कळत नाही, वात पोळत नाही, तेल पोळत नाही, पंथी पोळत नाही, अग्नी काय होतू पोळतू, पोळतून प्रकाश देतू. तसं शरीराला बी कळत नाही, इंद्रियाला बी कळत नाही, मनाला बी कळत नाही. ना आपल्याला काय होतंय कळत. जसं पंथी ऊन त्याला ऊन वाती ऊन ज्योत कशी आहे वेगळी, तसे आपण शरीराहून शरीराहून इंद्रियाहून मनाहून आपण कसे येतं वेगळे. ते म्हणजे असं वेगळं निघा आणि वेगळं निघून संसार बघा. असं वेगळं निघा म्हणले मायबापातून भावाभावातून मायबापातून याच्यातून नका निघू वेगळं. कशातून निघा याच्यातून वेगळं निघा आणि वेगळं निघून संसार बघा. म्हणून असं आपल्याला साधू संतानं काय केले शिकिलं. आणि कोणाकून शिका साधू संताकून शिका की संसार बी कामून शिका. की ते म्हणतात अरे संसार खरा नाही. काय सांगते ते आपल्याला हे किती जरी असला तरी हे काय भांगारे हे जमा होणार रे. आणि तू न जमा होणार आहेस याच्यामध्ये. तू याला काय कर ओळख फक्त. आणि साधू संताच्या संगतीमध्ये हे ओळखीता येतं. पुन्हा कसं जसं आहे तसं. आणि जसं आहे तसं जर ओळखीलं तर ते म्हणजे त्याची सरली ओळखीला हारी. आणि धन्य तो संसारी तो संसारात धन्य. दिंड्या काढून धन्य नाहीत लोक, दाढ्या राखून धन्य नाहीत, भगवे कपडे घालून ते म्हणजे योगी या दुर्लभ योग्याला दुर्लभ हे त्यो. आणि ते मा देखीला साजणी त्यो कोणी देखीला त्यो ज्यानं संताची संगती केली त्यो त्यानं पाहिला, त्यो त्यानं देखला. ती डोळ्यानं दिसायची वस्तू नाही. म्हणून अशी आपण साधू संताच्या संगतीमध्ये जर आपली ओळख करून घेतली की मी बाई बी नाही, मी कोणाची मुलगी बी नाही, मी कोणाची बायको बी मी कोणाची आजी बी नाही. मग नाही का आहे. पण असं जसं आहे तसं जर मी कोण आहे मग मी परमात्मा आहे. आत्मा तेच कोण आहे परमात्मा आहे. परमात्मा तेच का ते म्हणले जग हे भाषे सकळ जगत आत्माची निखळ अशी इच्छा ज्याची परबळ तेच एक मुक्त म्हणले. ते की हे जग नाही कोण आहे जनार्दन आहे. असं ज्याच्या ध्यानात आलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ईश्वची माझे घर आयसी मती जायाची तीर तिंब हनाचाराचर आपणच झाला की ही ईश्वच काय आपलं घर आहे. आपल्याला आपलंच घर वाटतं का ईश्व घर वाटतं. आपल्याला आपलंच घर आपलं वाटतं. आपली इथंच बुद्धी सरी आखाडलेली आहे. म्हणून महाराज म्हणतात की सगळं बुद्धीला काय करा फक्त जारशिक काय द्या जारसक ताना तिला. ताणलं की मग काय होतंय लक्षात येतंय. आणि कुठं ताना तिला साधू संताच्या संगतीत. इकडं नका इकडं रबलासारखी ताणली तर फाटत असते बरं का ती. आपण इकडं रबलासारखी ताणायला लागलो कुठं संसारात हे करू का ते करू. ते म्हणले हे करा आणि ते करा आणि मरा. आणि साधू संताच्या संगतीत गेलं तर आपल्याला मरायचं काम नाही. मरत असतंय ते शरीर आणि फिरत असतो ते जीव. कोण फिरत असतो जीव फिरत असतो आणि देव फिरत नसतो. म्हणून आपण कोण्या स्वरूपाला जावा देवाच्या जावा की जीव अवघे देव. त्या जीवाचा देव केला नाही. ते जीवच देव त्याच्या ध्यानात आलं. ते म्हणले सोडा कल्पना उपाधी. हे कल्पना काढा म्हणले. ते कल्पना काढली की मी बाई नाही माणूस नाही मी कोण आहे परमात्मा आहे मी देव आहे. असं जर ध्यानात आलं जीव कशामुळे म्हणावं लागलं. ते म्हणले कल्पना अविद्या त्याने झाला जीव. त्याने कल्पना घेतली मी हे इतकं आहे म्हणून. म्हणून तो जीव झाला नाही तर तो कधीच जीव नव्हता. तो कधी बी कोण होता देवच होता. आणि तो जर संताच्या संगतीत गेला तर त्याला जसं आहे तसं काय येईल ध्यानात येईल. म्हणून ते म्हणले देखे सारा सार विचारिता भ्रांती ते पाहाय आसरता सार ते स्वभावता नित्य जाणे की तू स्वभावनच कसा आहे नित्य. तू स्वभावनच कसा आहे सत्य. तू स्वभावनच कसा आहे आनंद स्वरूप आहे तू. म्हणून तुला सच्चित आनंद आयुष्याच्या साधने सच्चित आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे करपावलं कुण दिदला. आपण जर संताच्या संगतीत गेलो तर आपण सत कशामुळं की आपण तिन्ही अवस्थात आहेत म्हणून सत आहेत. मग चित कशामुळं आपण तिन्ही अवस्थात जाणल्या म्हणून आपण कसे येतं चित येत. आणि आनंद कामून येतं ह्या अवस्था गेल्या आणि आल्या आपण गेलो बी नाहीत आणि आलो बी नाहीत. म्हणून असं सच्चित आनंद स्वरूप साधू संताच्या संगतीत जर आपण लक्षात घेतलं
तर मग आपल्याला काय राहणार नाही? दुःख राहणार नाही. दुःख नाही राहिल्यावर सुखाची इच्छा राहणार नाही. म्हणून अशी ती म्हणली देखे सारा सारे विचारिता भ्रांती ते पाय आसराता. ही तुला भ्रांती झालेली आहे आणि ही जर तो भ्रांती काढली तर मग तू कोण नाही, तू बाई नाही, माणूस नाही, तू कोण आहे? परमात्मा आहे. असं जर ध्यानात घेतलं की ते दोरीवरला सर्प नव्हताच. ते कशामुळे वाटला? की कल्पनेमुळं वाटला, की अंधारामुळं वाटला. आणि जसा आहे तसा ते जर दोरी दिसली अधिष्ठान ते ओळखू आलं. तसं आपण जर बाई नाही, माणूस नाही जर म्हणलं, आपण जसं आहे तसं स्वरूप आपल्या स्वरूपावर जर आपण जागे झालोत. कशावर जागे व्हायचं आपल्याला? स्वरूपावर जागे व्हायचं. आपण बाकी सगळ्यावर जागे आहेत पण आपल्या स्वरूपावरच जागे नाहीत. आणि जर आपण स्वरूपावर जागे झालेत तर मग आपल्याला जन्म बी नाही, मरण बी नाही. म्हणून असं ते म्हणले देखे सारा सारे विचारिता भ्रांती ते पाय आसरता सार ते स्वभावता नित्य जाणे. की तू स्वभावानच कसा आहे? नित्य सत्य आनंद स्वरूप आहे. असं काय घे तू ध्यानात घे. म्हणून झालेली सेवा श्री गुरुच्या चरणी अर्पण करू. सेवेला पूर्ण ग्रामदेव कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका